तर सोलापूरच्या माढा तालुक्यातील सीना नदीला पूर आला। महापुराने शेतीचं मोठं नुकसान झालं। यामध्ये द्राक्ष, ऊस, केळी आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय। यासोबतच तूर, मका, बाजरी पिकांचं नुकसान झालं। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याला आता शेतकरी हतबल झालेला आहे। सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करतायत आणि यात शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळ यांनी। पाहुयात या शेतकऱ्यांची व्यथा नेमकी काय आहे। माढा तालुक्यात आणि अहिल्यानगर, बीड या जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माढा तालुक्याला पुराचा वेढा पडलेला आहे। आपण आता दारफळ सीना या गावामध्ये आहोत आणि मी या ठिकाणी आपण बघू शकताय माझ्या कमरे एवढं पाणी या ऊसाच्या शेतामध्ये आलेलं आहे। आपण पाठीमागे बघू शकताय सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय आणि या सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे अक्षरशः हा ऊस झोपलेला आहे। कमरे इतकं पाणी या ठिकाणी या ऊसामध्ये साचलेलं आहे। त्यामुळे हुमणी सारख्या रोगाचा प्रादुर्भाव या ऊसावर आता होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आपल्या बरोबर शेतकरी आहेत ज्यांचा हा ऊस आहे, ते देखील गुडघ्याभर पाण्यामध्ये माझ्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत। मला सांगा किती एकर ऊस आहे आणि आता काय तुम्हाला याचं नुकसान होणार आहे? हे नुकसान लय झाले भरपूर आणि नदीच्या पलीकड आमचे सोना बाळा राहिले ते रानात वस्तीवर ती समधी अडकून पडले। ती 4 नातुंड आहेत, भावजाई आहेत आणि 2 मुलं आहेत। समधी अडकून पडले ती पाण्याच्या पलीकडे आहे ती तिथं कुठं मदतच नाही। एक बोट लावली ती बी अडकली, बोट बंद पडली। ही जळून जाणार आहे। याला हुमणी प्रकारचा रोग तयार होणार आणि बुडातनं पाक नासून जाणार। त्याचं ती मुळ्याही नासले की ऊस जाग्याला करपणार। नुकसान बरीच नुकसान आहे। 8 ते 10 ह्याची लाखाची नुकसान आहे। सरकारने आमचे नुकसान भरपाई द्यावी। आमची पूरग्रस्त झालेलो आहे, आम्ही नुकसान भरपाई भरपूर द्यावी त्यांनी आणि आम्हाला ह्याच्यातनं वाचवावं। कर्ज पाणी झालेलं आहे। कर्ज काढून हे पीक घेतलेलं आहे आणि आता या पिकामध्ये कमरेपेक्षा जास्त पाणी आल्यामुळे हुमणी सारखा रोग होतो, जो रोग ऊसाला बुडातून खाऊन टाकतो। वर आपल्याला ऊस दिसतो पण खालून पाक पोखरलेलं असतं आणि त्यामुळे ऊसामध्ये काहीही राहत नाही। मोठ्या प्रमाणात नुकसान असंच या प्रकारचं नुकसान या सीना नदी काठच्या गावांमध्ये झालेले दिसतंय। आता शेतकरी आस लावून बसलाय तो हे पूर ओसरण्याची आणि मायबाप सरकारकडून मदत जाहीर होण्याची वाट आता शेतकरी बघत बसलाय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, माढा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।